वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। इस फ्रेम में आपको शिक्षण मंत्री और साथ ही साथ शिक्षण आयुक्त जो है नज़र आ रहे हैं और पत्रकारों के सवालों के जवाब यहां पर वो देते हुए हमको नज़र आ रहे हैं। मैं दो बातें आपको यहां पर जल्दी जल्दी बता दूं, उसके बाद मैं आपको ये वीडियो दिखाने वाला हूं कि शिक्षण मंत्री ने क्या कहा है। साथ ही साथ उनके यहाँ पर शिक्षण आयुक्त भी मौजूद हैं। शिक्षण मंत्री यहाँ पर सबसे पहली बात तो टप्पा वार्ड को लेकर कह रहे हैं 20%, 40%, 60% जो अंशतः अनुदानित शिक्षकों का जो मसला चल रहा है आज़ाद मैदान में, और टप्पा वार्ड को लेकर शिक्षण मंत्री यहाँ पर बता रहे हैं कि टप्पा वार्ड का जो शासन निर्णय है वो आचार संहिता से पहले पहले निकाला जाएगा और टप्पा वार्ड को लेकर सारी प्रोसेस जो है वो पूरी हो चुकी है और टप्पा वार्ड का जो जीआर है वो आचार संहिता लगने से पहले निकाला जाएगा। इस तरीके से वो फुल कॉन्फिडेंस से यहाँ पर बता रहे हैं। और साथ ही साथ दूसरी बात ये है कि कंत्राटी शिक्षक भर्ती को लेकर वो यहाँ पर बता रहे हैं कि कंत्राटी शिक्षक भर्ती जो है वो परमानेंट नहीं है। इन लोगों की नियुक्ति जो है वो 6 महीने के लिए या मैक्सिमम 1 साल के लिए। जब हमको परमानेंट शिक्षक मिल जाएंगे, किसी वजह से इन लोगों की नियुक्ति करनी पड़ी है, जब हमको परमानेंट शिक्षक मिल जाएंगे तब इनका जो कॉन्ट्रैक्ट है, जो कंत्राटी भर्ती है वो फिर से खत्म हो जाएंगी। इस तरीके से शिक्षण मंत्री यहाँ पर बता रहे हैं। आइए इस वीडियो के माध्यम से जानते हैं कि शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर उन्होंने क्या कहा है। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पर नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोज़ के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। जानते हैं दीपक जी केसरकर क्या कह रहे हैं। उच्च माध्यमिक महाविद्यालय असतील किंवा शाळा असतील यांचे आपण अनुदानासाठी प्रस्ताव मागवतोय, पण प्रस्ताव पाठवल्यानंतर ते सादर करून घेतले जात आहेत, पण अनुदानाच्या यादीत पुढे पाठवले जात नाहीत। तर त्या संदर्भाने काय परिस्थिती आहे? एक असं आहे की अनुदान जर आपण टप्पा अनुदान म्हणत असाल तर टप्पा अनुदानाची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष ही प्रक्रिया चालली, त्याच्यानंतर सुद्धा कोणतरी म्हणत असेल की आमच्याकडे चुकून राहिलं तर ते चुकीचं आहे। कारण तुम्ही किती काळ थांबू शकता ह्याला सुद्धा मर्यादा असते। तुमच्यासाठी थांबल्यामुळे इतर लोक पुढच्या टप्प्यापासून वंचित होत असतात। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष हा पुढच्या टप्प्याच्या संदर्भात झाला, कारण मागच्या टप्प्याचंच फायनलायझेशन झालेलं नव्हतं। असं तुम्ही सारखं आणत राहिला तर कुठेतरी त्याला कट ऑफ डेट लागते आणि ती डेट घेण्याशिवाय इलाज नाही, कारण पुढचे निर्णय घ्यायचे असतात आणि त्याच्यामुळे टप्पा अनुदानाचा निर्णयसुद्धा लवकरच होईल आणि आचारसंहितेच्या पूर्वी होईल एवढं मी आपल्याला सांगतो। प्रस्ताव घेतलेले आहेत त्यांना पुढे कधी आपण मुदतवाढ देणार आहोत का, किंवा त्याची पुढची प्रक्रिया काय असू शकते? नाही, आता प्रस्ताव देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, कारण हे प्रस्ताव ऑलरेडी आलेले आहेत आमच्याकडे आणि आलेले असले तर ते त्या मुदतीत आलेले त्यांचा सगळ्यांचा विचार होणार। कंत्राटी पद्धतीचा हे बघा, हे काय परमनंट सोल्युशन नाही। जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत मुलांनी काय करायचं याचा विचार सुद्धा शिक्षकांनी केला पाहिजे। आपल्या पुढचा विचार करता कामा नये। शिक्षकांची भरती एवढ्या वर्षानंतर मी स्वतः केलेली आहे, शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत। अशा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। ज्या ठिकाणी काही कारणामुळे कोर्टाचे काही निर्णय असतात त्याच्यामुळे आपल्याला भरती करता येत नाही, कारण काही लोक कोर्टात गेलेले असतात, अशा वेळेला तात्पुरत्या प्रमाणात का होईना तिथे शिक्षक द्यायला लागतो। आदिवासी भागांमध्ये बघा आज शिक्षक नाही आहेत, कारण त्यांची केस कोर्टामध्ये चालू आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर टेम्पररी शिक्षक नाही दिले तर ते चालवायचं कसं हा प्रश्न असतो। काही ठिकाणी तर 5-5 मुलांच्या शाळा आहेत, 10-10 मुलांच्या शाळा आहेत, म्हणजे एका वर्गामध्ये एकच त्या ठिकाणी मूल आहे। मग त्याला 2-2 टीचर जर परमनंट दिले तर मग ज्या शाळांमध्ये मोठी प्रमाणामध्ये मुलं शिकतात ती त्याच्यापासून वंचित राहतात, चांगल्या एक्सपर्ट टीचरपासून। त्याच्यामुळे ही जी सिस्टम आहे याच्यामुळे 2 फायदे होतील की एक जे BEd DEd रोजगार आहेत त्यांना त्यांच्या गावामध्येच मुलांची सेवा करायची संधी मिळेल जोपर्यंत ते पद भरलं जात नाही तोपर्यंत, आणि मुलांना कायमस्वरूपी चांगल्या शिक्षणाची सोय होईल।